चिवकाऊचा घास खात आपण लहानांसह मोठे झालो, पण आता ही चिमणी जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यातच बुलढाणा जिल्ह्यातील कला शिक्षक संजय गुरव हे चिमण्यांना जगवण्यासाठी धडपड करत आहे. पाहुयात 20 मार्च जागतिक चिमणी दिवस संजय गुरव कसे साजरे करतात या विशेष वृत्ताच्या माध्यमातून. आधुनिक घरं, जंगलतोड, मोबाईल टॉवरची वाढती संख्या, रासायनिक वस्तूंचा वापर या कारणांमुळे चिमणी आणि तशाच आसपासच्या प्रजातीतील पक्ष्यांची संख्या झपाट्यानं कमी झालेली आहे. चिमणी तर आता नामशेष झाल्यागतच आहे. या संदर्भात खामगाव येथील निसर्गप्रेमी कला शिक्षक संजय गुरव यांनी निरीक्षणातून नोंदवलेली मतं काही वेगळ्याच बाबींवर प्रकाश टाकतात. विशेष म्हणजे गुरव यांनी आतापर्यंत 50,000 घरटी वितरित केली आहेत. गुरव यांच्या मते पक्ष्यांचा अधिवास बदलत असतो, मात्र चिमणी त्यास अपवाद नाही. शेती किंवा मानवी वस्तीच्या जवळपास हा पक्षी सहसा आढळतो. या पक्ष्यांसाठी उन्हाळा हा सर्वात कठीण काळ असतो. अशावेळी पडीक जमिनीवर उगवलेली बाभळी, काटेरी झुडपे ही चिमणीची आश्रयाची स्थानं असतात. त्यातून त्यांचे थवे 2 ते 2.5 महिने वास्तव्यास असतात. हा अधिवास टिकवणं आज मनुष्याची जबाबदारी झाल्याचं त्यांनी सांगितलंय. 2007 सालापासून चिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमणी पक्ष्यासाठी कार्य करीत आहेत. पक्ष्यासाठी म्हणजे चिमणीच्या संख्येत वाढ होण्यासाठी काय करता येईल. मानवी वस्त्या कॉन्क्रीटच्या झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये या इवल्याशा जीवाला खोपा करणे शक्यच नाही. पूर्वीच्या मानवी वस्त्या ह्या मातीच्या भिंती होत्या किंवा चुनामातीच्या भिंती होत्या आणि ज्यामध्ये खाच, फटी आणि छिद्र असायची आणि त्यामध्ये चिमणी आपलं घरटं करायची, अंडी घालायची, पिल्लांना जन्म द्यायची. परंतु आता ज्या कॉन्क्रीटच्या भिंती झालेल्या आहेत त्या टणक भिंतीमध्ये कुठेही तिला खाच, फट किंवा छिद्र आढळून येत नाही आणि त्यामुळे ती मानवी वस्तीतून बाहेर पडाली. सर्वप्रथम शहरातून बाहेर निघाली आणि आता ग्रामीण भागातही तिच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे.